राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती आंबिरे यांच्या नेतृत्वाखाली शहर आणि जिल्ह्यातील 25 प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी यांचं नियुक्तीपत्र त्यांना देऊन स्वागत केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती आंबिरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शहर जिल्हा आणि जिल्ह्यातील 25 प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फादर बॉडी, सामाजिक न्याय विभाग, युवक विभाग आणि विद्यार्थी आघाडींमध्ये विविध ठिकाणी विविध पदांवरती नियुक्त्या देण्यात आल्या आहेत। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी त्यांचं नियुक्तीपत्र देऊन स्वागत केलंय। यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उद्धव बनसोडे, विष्णू जगताप, कमलेश कामठे, अरविंद मगरे, प्रेम पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती। तर अरविंद मगरे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मच्छिंद्र काटेकर यांची जिल्हा उपाध्यक्ष, संजय वाघमारे यांची जिल्हा उपाध्यक्ष, किरण साळवे यांची जिल्हा उपाध्यक्ष, कपिल घोरपडे यांची सहकार्यवाहक, अतुल मांडवकर यांची जिल्हा सरचिटणीस, श्रीकांत भुजंग वाळूज विभाग सचिव, किशोर खरात, ज्ञानेश्वर माणिकराव भालेराव, आकाश मोरे यांच्यासह 25 प्रमुख कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। या 25 प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष तांगडे पाटील यांनी एडीएन सोबत बोलताना शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्याबाबत पक्षाची भूमिका विशद केली आहे। आज या ठिकाणी आमचे नेते महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष भीमरावजी हत्ती आंबिरे साहेब, आम्ही एक कार्यक्रम मागे एक मोठा मेळावा त्यांचा सत्कार सोहळा घेतला होता आणि त्या सत्कार सोहळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष कार्यालयात उपस्थित होते आणि त्या दिवशी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या घोषणा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी केल्या आणि त्याच निमित्ताने आज त्यांच्या कार्यालयामध्ये जे काही प्रमुख पदाधिकारी होते तर त्यांना विविध पदावर त्यांच्या नियुक्त्या आम्ही आज या ठिकाणी दिल्या। मग त्यावरती काही जिल्ह्याचे पदाधिकारी होते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही सामाजिक न्याय विभागाच्या, काही इतर विभागाच्या, तर जिल्ह्यावरती ज्यांच्या नियुक्त्या द्यायच्या होत्या त्या नियुक्त्या आम्ही हत्ती आंबिरे साहेब यांच्या उपस्थितीत आणि म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उद्धव बनसोडे साहेब आम्ही एकत्र मिळून ह्या नियुक्त्या त्यांना या ठिकाणी दिल्या। तर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो जिल्हाध्यक्ष म्हणून। आणि येणाऱ्या काळात दररोज पक्षामध्ये नवीन पदाधिकारी येत आहेत, नवीन चांगलं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला मी या ठिकाणी मान सन्मानाने त्यांना पद देतो आहे। त्यांनी चांगलं काम करावं आणि पक्षासाठी येत्या आता काही विधानसभेसाठी या ठिकाणी निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये विधानसभेला पक्षाला जे काही वरून पक्ष जबाबदारी देईल, ज्यांना महाविकास आघाडीचे तिकीटं देतील त्यांना निवडून आणण्यासाठी ही पदाधिकारी मंडळी जोरदार यांनी काम करावं अशा त्यांना या ठिकाणी मी विनंती करेल। आणि तसंच आज या ठिकाणी आपला बैलपोळा सण आहे मोठ्या प्रमाणात, तर सर्व शेतकरी बांधवांना सर्वांना या ठिकाणी आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी बळीराजा मोठा अडचणीत आहे, शेतकरी संकटात आहे। या सत्तेच्या, या भारतीय जनता पक्ष त्यांच्या सहकारी पक्षांनी सत्तेत राहून या ठिकाणी बळीराजाला मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं, परंतु येत्या दिवसात हे चित्र बदलणार आहे, राज्यामध्ये सत्ता बदल होणार आहे आणि तेव्हा या ठिकाणी या बळीराजाने निश्चिंत राहून या ठिकाणी शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर आपण आत्महत्या पाहिल्या असतील, परंतु आज त्या ठिकाणी मी पक्षाच्या वतीने आव्हान करेल की त्यांनी थोडा धीर धरावा, संयम ठेवावं। निश्चितपणाने त्या शेतकऱ्याचं राज्य या राज्यात येणार आहे आणि सरकार येऊन आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात मदत करता येईल याचा विचार हे सरकार करणारं सरकार महाविकास आघाडीच्या राज्यात येणार आहे। आणि तेव्हा त्यांनी म्हणून मोठ्या प्रमाणात यावर आव्हान करून त्यांनी आत्महत्येसारखा वाईट विचार करू नये आणि निश्चितपणे चांगले दिवस येतील ह्या आशेवर जगावं। काही दिवसानंतर राज्यात सत्ता आल्यानंतर शेतकऱ्याच्या मनासारखे प्रश्न या ठिकाणी सुटतील। दीनदलित, गोरगरीब, पीडित जे काही अनेक प्रश्न या राज्यातले असतील, निश्चितपणाने हे सगळे प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर सोडवले जातील असंच या निमित्ताने आज या ठिकाणी सांगतो।